हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आपला नवरात्रीचा पहिला रंग आहे पिवळा, त्यामुळे इथे पिवळ्या कलरची साडी मी मस्त घेतलेली आहे आणि ब्लाउज मी तुम्हाला दाखवते। ब्लाउज फुल एल्बो स्लीव्हचा स्टिच केलाय आणि मागे असा नेक केलाय। कॉन्ट्रास्ट जेव्हा ब्लाउज असतो तेव्हा तुम्ही एल्बो स्टिच केला की आणखी उठून दिसतो ब्लाउज। आता ही साडी येलो कलरची आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये त्याचा काठ आहे आणि ब्लाउज आहे। तर आपण साडी नेसायला घेऊयात। साडी नेसायला घेण्याआधी म्हणजे महत्त्वाची टिप म्हणजे काठपदराच्या साड्या टाईट फिटिंगमध्ये कशा नेसायच्या हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहिल्यांदा साडी आपण उजव्या साईडने सुरुवात करतो आणि सुरुवातीला साडी थोडीशी वरती नेसायची आणि जेव्हा आपण मागून साडी नेसतो तेव्हा काठ खाली चिकटला पाहिजे फ्लोअरला, हे लक्ष द्या। त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये पेटीकोटमध्ये साडी टक करा। साडी नेसताना साडी कधी पण खाली फ्लोअरला टच झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर एक राऊंड आपला कंप्लीट झालेला आहे। आता आपण पदराकडे येतोय। पदर आपण स्वतःभोवती गुंडाळतोय आणि तोच पदर आपण लेफ्ट शोल्डरवर घेणार आहोत। तर पदर करूयात। पहिल्यांदा पदर करताना हे लक्षात ठेवायचं, जी पहिली प्लीट्स आहे ती आतमध्ये असते आणि बाहेरची प्लीट आहे ती बाहेरच्या दिशेने शो करणारी असावी। त्याप्रमाणे आपण पदर करतो। ही पदर करण्याची माझी सर्वात सोपी पद्धत आहे। यावर मी स्पेशल व्हिडिओ पण केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। अगदी तुम्ही कडक काठपदराच्या साडीचा पदर तुम्ही 1 मिनिटाच्या आत करू शकता। नवरात्रीचा पहिला डे येलो आहे आणि आपण इथे येलो कलरची साडी टाईट फिटिंगमध्ये नेसत आहोत। तर मी अशा 9 प्रकारच्या साड्या, 9 कलरच्या साड्या, 9 वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करण्याचे व्हिडिओ आणत आहे। त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका। तर आपल्याला जी पदरला पिन लावल्यानंतर जी पहिली प्लीट्स आहे ती आपल्याला टाईट ओढून घ्यायची आहे कमरेवर आणि काठ आपल्याला त्याचा प्लेन करून घ्यायचा आहे। आणि इथे मी इझी ट्रिक सांगणार आहे। ही प्लाईनवरची आपल्याला साडी टाईट नेसायची, ती म्हणजे साडी ओढून घ्या आणि ट्विस्ट करा। या ट्विस्टला तुम्ही इथे पिन पण लावू शकता किंवा तो ट्विस्ट तुम्ही टक पण करू शकता आतमध्ये पेटीकोटमध्ये। आता इथे मी पेटीकोट वेअर केलेला आहे, तुम्ही शेपवेअर पण घालू शकता। त्यात असं काही कंपल्शन नाही आहे, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं ते तुम्ही वेअर करू शकता। त्याच्यानंतर आता आपण प्लीट्स करणार आहोत। प्लीट्स कधी पण थोडंसं अंतर ठेवून स्टार्ट करायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डायरेक्ट प्लीट सुरू केली की पहिली प्लीट्स ना खालीपर्यंत येते, त्यामुळे थोडंसं अंतर ठेवलं की पहिली प्लीट्स आपली खालीपर्यंत येते। प्लीट्स चांगलं येण्याचं कारण म्हणजे साडीचं फॅब्रिक छान सिल्क असेल किंवा चांगल्या क्वालिटीचं फॅब्रिक असेल ना तर प्लीट्स या खालीपर्यंत छान येतात, त्याला इव्हन आयनिंगची पण गरज नसते। आणि थोडंसं सेमीवालं फॅब्रिक असतं, जे सेमी पैठणी म्हणतो किंवा सेमी काही असेल तर त्याचं फॅब्रिक थोडंसं फुलतं, त्याला आपल्याला प्रेस करायची गरज आहे। आता आपण प्लीट्स सगळ्या टक केल्या आहेत आतमध्ये, त्या पण सगळ्या प्लीट्स खालच्या दिशेने फ्लोअरला टच झाल्या पाहिजेत। ते मेजरमेंट घेऊन मग वरती आपल्याला प्लीट्स टक करायच्या आहेत। आणि जेव्हा तुम्हाला ही प्लेनवर साडी तुम्हाला छान टाईट हवी असते तेव्हा ती साडी थोडीशी खाली घ्यायची। मी व्हिडिओमध्ये दाखवते पुढे पण एकदा। आणि ज्या आपल्या चेस्टवरच्या प्लीट आहेत त्या पण एक समान अंतर ठेवून व्यवस्थित प्लीट्स त्या ठेवा, म्हणजे कसं वरचा शेप मस्त असा छान येतो। आता तुम्हाला साडी पिन नेमकी लावायची कुठे हे कळत नाही, त्यामुळे वरती पण नाही लावायची आणि एकदम खाली पण नाही लावायची, थोडंसं अंतर ठेवायचं 2 बोटाचं आणि मग साडी पिन लावायची। साडी पिन लावताना पेटीकोट सहित लावायची, म्हणजे आपल्या डिरा जास्त फुललेल्या वाटत नाहीत। आता ही झाली आपला फायनल लुक, फायनल साडी ड्रेप झाली। आता मी जिथे हात लावते तो काठ आहे तो पण व्यवस्थित आला पाहिजे, एकदा चेक करायचा मागे हात लावून, कधी कधी तो काठ पण फोल्ड होतो। आता मी जसं म्हणते त्याप्रमाणे हिप लाईनला मस्त अशा क्रीज आलेल्या आहेत। जेव्हा आपण बसून उठतो तेव्हा आपल्याला हिप लाईनच्या क्रीज थोड्याशा खाली घ्यायच्यात, म्हणजे ती साडी थोडीशी टाईट वाटते आणि छान येते। आता जो पहिला काठ आहे चेस्टवरचा तो तेवढाच दिसला पाहिजे, तो छान दिसतो। जास्त दिसला की तो थोडा जास्त हेवी वाटतो तो काठ, त्याच्यापेक्षा त्याचा काठाचा जो कॉन्ट्रास्ट कलर तो थोडा दिसला पाहिजे। त्याच्यानंतर येलो कलर झाकून घ्या आणि मस्त असे प्लीट्स तुम्हाला दिसतील। आणि ही झालेली आपल्या रेग्युलर टाईट फिटिंगची खूप सुंदर साडी। तुम्हाला व्हिडिओ आवडला का? आवडल्यासच नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणते ड्रेप मी अजून तुमच्यासाठी आणू। हे बघा, मी असं हिप लाईनला थोडी साडी खाली ओढतीये तेव्हा ती टाईट होते, बसून उठली की तुम्हाला हे करायचं आहे। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि पुढचा व्हिडिओ लवकरच मी टाकणार आहे, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय, तुमचा दिवस खूप आनंदाचा जाऊ देत।